नमस्कार. मंथन वाहिनीमध्ये आपलं स्वागत. मी श्रीनिवास फडणीस. आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आहे. त्यानिमित्तानं आपण आज त्यांच्या कार्याची ओळख करून घेणार आहोत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज सामाजिक न्यायाचे कृतिशील प्रणेते होते. अवघे 3 वर्षाचे असताना मातृछत्र आणि 12 वर्षाचे वय असताना पितृछत्र गमावलेला हा एक मुलगा आपल्या खांद्यावर कोल्हापूर संस्थाच्या राज्यकारभाराची जबाबदारी आल्यावर आपल्या प्रजेची लेकराप्रमाणे काळजी घेतो. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर तो कार्यरत राहतो. आपल्या कार्यकर्तृत्वाने जनसामान्यावर इतका प्रभाव टाकतो की विशेष म्हणजे लोकशाही शासनाच्या 78 वर्षाच्या काळानंतरही लोकांना हा राजा आदर्श वाटतो. विशेष म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण होणं हे खूप आपल्याला गरजेचं आहे. शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. त्यांचं नाव यशवंतराव. वडील जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगे आणि आई राधाबाई, अर्थातच हे त्यांचे जनक. आता त्यांचे वडील हे बाबासाहेब छत्रपती यांची बहीण बाळाबाई यांचे सुपुत्र, म्हणजेच छत्रपतींचे भाचे. आई राधाबाई या मुधोळच्या राजकन्या. चौथे शिवाजी महाराज यांच्या पत्नी राणी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1884ला यशवंतराव यांना दत्तक घेतले. त्यावेळी त्यांचं वय होतं अवघं 10 वर्ष. ते 3 वर्षाचे असताना आई राधाबाई तर 12 वर्षाचे असताना वडील आबासाहेब यांचं निधन झालं. अशा परिस्थितीत दत्तक गेल्यानंतर ते कोल्हापूर संस्थाच्या गादीचे वारस होते. आता खरं पाहिलं तर संस्थानाने रीतीवर ब्रिटिशांनी केलेल्या करारानुसार त्यांचे शिक्षण सुरू झाले. 1 एप्रिल 1891 रोजी बडोद्याचे सरदार गुणाजीराव खानविलकर यांच्या ज्या कन्या होत्या त्यांचं नाव होतं लक्ष्मीबाई, यांच्याशी त्यांचा विवाह 2 एप्रिल 1894ला झाला आणि त्यानंतरच छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची राज्यारोहणही झाले. आता हे राज्यारोहण झाल्यानंतर तो एक प्रजाहित आणि दक्ष असे राजे म्हणून ओळखले जायचे. राज्यारोहणानंतर त्यांनी राज्यकारभाराचं सूत्र हातात घेतलं. अवघ्या 12 दिवसांनी त्यांनी पहिला आदेश जारी केला. तो असा होता: सरकारी अधिकाऱ्यांच्या दौऱ्याच्या वेळी केली जाणारी सरबराई रोखण्याबाबत त्यांनी आदेश दिला. 1897मध्ये त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी आश्रमही स्थापन केला. कोल्हापूर संस्थानात ऊसाचे गाळप करताना शेतकऱ्यांचे हात घाण्यामध्ये सापडत असत आणि त्यामुळं कधी त्यांची बोटे तुटायचे, कधी हात कापले जायचे. छत्रपती शाहू महाराजांनी आदेश काढून घाण्यात हात सापडणार नाही आणि कसलीच इजा होणार नाही असे यंत्र जो कुणी बनवेल त्याला बक्षीस देण्याचं राजांनी जाहीर केलं. तसेच सुधारित यंत्रही बनवून घेतले. आता 1896मध्ये राजाराम कॉलेजला सोडून एक वसतिगृह सुरू केले. 1899मध्ये वडगाव येथील चिमणाजी पाटील यांचा मुलगा पांडुरंग हा मॅट्रिक पास झाला होता. त्यांना बोलवलं. महाराजांनी त्यांचं कौतुक केलं. त्यांचे निवास, भोजनाची, राहण्याची व्यवस्थेबद्दल चर्चा केल्यानंतर महाराजांनी मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालू केले. एक शिक्षणाचा जाणता राजा. अस्पृश्यामधून मुले सरकारी कारभारात यावी असे त्यांना नेहमी वाटायचे.
त्यासाठी अस्पृश्यांच्या शिक्षणाला त्यांनी चालना दिली. संस्थानामध्ये 1894मध्ये अस्पृश्यांसाठी 5 शाळा त्यांनी काढल्या. त्यावेळेस 168 विद्यार्थी त्या शाळेमध्ये होते. त्यानंतर 1907 1908मध्ये 16 शाळा काढल्या, 416 विद्यार्थी होते. आणि 1912मध्ये 27 शाळा काढल्या आणि त्यावेळेस 636 विद्यार्थी होते. यावरूनच महाराजांच्या प्रयत्नांचं गांभीर्य आपल्याला लक्षात येतं. 24 नोव्हेंबर 1911च्या आदेशाने संस्थांना सर्व अस्पृश्यांना शिक्षण मोफत करण्यात आले. 1919मध्ये शाहू महाराज स्वतः मुंबई येथे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली. ते त्यांना भेटले आणि मूकनायक प्रकाशित करण्यासाठी महाराजांनी त्यांना सहाय्य केलं. त्यानंतर माणगाव परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच तुमचे पुढारी आहेत आणि ते तुमचा उद्धार करतील असं त्यांनी जाहीरपणे भाकीतही केलं होतं. एका प्रकारे आपले समाज सुधारणेचे कार्य ते बाबासाहेबांना सोपूनच गेले होते. 6 मे 1922 रोजी पहाटे महाराजांची प्राणज्योत मालवली. त्यावेळी त्यांचं वय केवळ 48 वर्ष इतकं होतं. इतक्या कमी वयात पराकोटीचा संघर्ष करून महाराजांनी देशातील सामाजिक सुधारणांचा आणि सामाजिक न्यायाचा पाया घातला. असे होते राजर्षी छत्रपती शाहू महाराज, ज्यांनी समाजातल्या सर्व घटकांना वर आणण्याचं काम केलं, शिक्षण देण्याचं काम केलं. वंचितातला वंचित घटक, गरीबातला गरीब घटक हा शिक्षणाच्या प्रवाहामध्ये यावा, तो कुठल्याच योजनेपासून वंचित राहू नये म्हणून त्यांचा हा जन्मदिवस सामाजिक न्याय म्हणून संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो. म्हणून येणारी जी नवीन पिढी आहे, युवक आहेत, त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा आदर्श घेणं आणि त्या आदर्शाप्रमाणे, त्यांच्या नीतिमूल्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये बदल करणं ही सध्याच्या काळाची गरज आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या यूट्यूब फेसबुक चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.